कोल्हापूरपासून 70 किलोमीटर अंतरावरती आहे पावनखिंड। ही तीच खिंड आहे ज्यामध्ये आपले 300 बांधल सैनिक महाराजांची रक्षा करण्यासाठी, महाराजांना सुखरूप विशाळगडावरती नेण्यासाठी त्या खिंडीमध्ये लढले होते। त्या खिंडीमध्ये गनिमांना अडवून ठेवलं होतं। हीच ती खिंड ज्याला आधी घोडखिंड नाव होतं आणि आपल्या 300 बांधल सैनिकांनी त्यांच्या रक्ताने ती पावन केली म्हणून महाराजांनी त्या खिंडीचं नाव पावनखिंड असं केलं होतं। आणि याच खिंडीमधून कासारी नदीचा उगम आहे। तर महाराज स्टार्टिंगला होते पन्हाळ्यावरती आणि पन्हाळ्याला सिद्धीने वेढा घातला होता आणि वेढा घातल्यामुळे रसद संपत असल्यामुळे महाराजांना जास्त वेळ पन्हाळ्यावरती थांबायचे नव्हते। तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांना हा पन्हाळागड सोडायचा होता। तर त्यांनी सगळ्यात जवळचा जो विशाळगड होता तो त्यांनी जवळ करायचं ठरवलं आणि त्याच टाईममध्ये ही सगळ्या घटना होऊन गेली। जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन बघू शकता। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब न करता जायचं नाही। धन्यवाद।